लागते, जास्त ताकद लावावी लागते, या ऍक्सॉ लावावी लागते का नाही. म्हणजेच त्या ठिकाणी दाबाला महत्व आहे. म्हणजे काय आहे, सिझरच्या वेळेस काय आहे, दाबाला म्हणजे प्रेशरला काय आलं महत्व आलं ना. ऍक्सॉच्या वेळेस झालं का नाही, कारण सिझरिंग करताना काय वेळेला हॅमरिंग करतो, मग त्याला काय आलं प्रेशर लावतो, मग त्या काय आलं तिथे काय आलं दाबाला काय आलं महत्व आलं, म्हणजे प्रेशरला महत्व आलं. मात्र ऍक्सॉने कटिंग करताना खालील तंत्राचा वापर करून धातूचे 2 किंवा अधिक तुकडे चांगले करता येते. म्हणजे मग ऍक्सॉच्या काय होते, धातूचे 2 किंवा अधिक तुकडे करता येते. नवीन तंत्रज्ञान नवीन पद्धतीने काय करतो आपण जास्त तुकडे करतो. म्हणजे ऍक्सॉच्या साहाय्याने काय करतो, 2 पेक्षा अधिक धातू किंवा मटेरियल किंवा जॉब कट करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, हॅक्सॉचा उपयोग केला जातो. म्हणजे एका जॉबचे अनेक तुकडे करण्यासाठी हॅक्सॉ फ्रेमचा उपयोग केला जातो. हँड टूल्स. आता हँड टूल्स म्हणजे काय, यामध्ये कटिंग प्लायर, पकड. प्लायर म्हणजे पकड, म्हणजे आपल्याला पेन्सिल सर्वसाधारण म्हणतो प्लायर म्हणजे हवेच्या दाबावर चालणाऱ्या कात्या म्हणजे शिअर्स. आणि हॅक्सॉ म्हणजे हवेच्या दाबावर म्हणजे न्यूमॅटिक म्हणतो. हवेच्या दाबावर चालणार म्हणजे न्यूमॅटिक, म्हणजे हवा म्हणजे इयर, हवा म्हणजे इयर, आणि त्याला हायड्रोलिक न्यूमॅटिकच्या भाषेत न्यूमॅटिक म्हणजे हवेच्या प्रेशरवर चालणाऱ्या मशिनरी. म्हणजे कोणत्या हॅक्सॉ असते किंवा शिअर्स मशीन असते. नंतर आहे पॉवर टूल. पॉवर टूल म्हणजे काही इलेक्ट्रॉनिक्स पॉवर सप्लाय करणाऱ्या पॉवर टूल्स. किंवा यामध्ये लीड्स आणि प्लेट, सॉमर्की, रोलर, तरफ याचा उपयोग करून कटिंग केले जाते, म्हणजे पॉवर सॉ. नंतर आहे गॅस फ्लेमद्वारे कटिंग करू शकतो आपण. नंतर अजून कोणत्या प्रकारे कटिंग करू शकतो, गॅस फ्लेमद्वारे कटिंग करू शकतो. गॅस फ्लेमद्वारे करू शकतो. बिल्डर मध्ये आहे गॅस फ्लेम आहे ना, गॅस कटर आहे ना, वर्कशॉप मध्ये, कंपनीमध्ये, मोठ्या कंपनीमध्ये किंवा वर्कशॉप मध्ये किंवा आपल्या वेल्डर ट्रेड मध्ये एखादा रॉ मटेरियल करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, गॅस कटरचा उपयोग केला जातो. तर विजेवर चालणाऱ्या मशिनरीद्वारे कटिंग करू शकतो. अजून कुठल्या प्रकारे कटिंग करू शकतो, विजेद्वारे चालणाऱ्या मशिनरी म्हणजे काय, हॅक्सॉ मटेरियल कट करू शकतो, हँड टूल्सने करू शकतो, पॉवर टूलने करू शकतो, गॅस फ्लेमद्वारे कटिंग मटेरियल कट करू शकतो, आणि विजेवर चालणाऱ्या मशीनद्वारे सुद्धा आपण मटेरियल कट करू शकतो. वरील 4 प्रकारांमध्ये आपण धातूची कटिंग करता येते, परंतु याच्या लेखामध्ये फक्त फिटर ट्रेडसाठी जास्त नेहमी वापरात लागणाऱ्या हॅक्सॉ याविषयी सविस्तर माहिती घ्यायची. आपण सर्वसाधारण पद्धतीने विविध पद्धतीने आपण करू शकतो मटेरियल कट करू शकतो. पण आपल्याला काय करायचं आहे, हॅक्सॉ वर्कशॉपमध्ये जास्त प्रमाणात काय करायचं आपण हॅक्सॉ फ्रेम. काय आपला वर्कशॉप काय आता आपण हॅक्सॉ फ्रेमची माहिती घेऊ. हॅक्सॉ फ्रेम चे मुख्य 2 भाग, हॅक्सॉ म्हणजे मुख्य 2 भाग आहेत. कोणते 2 महत्त्वाचे 2 भाग आहेत हॅक्सॉ म्हणजे महत्त्वाचे 2 पार्ट्स. एक आहे फ्रेम आणि दुसरं काय आहे ते ब्लेड. फ्रेम आणि ब्लेड. हॅक्सॉ म्हणजे मुख्य 2 पार्ट्स कोणते, हॅक्सॉ फ्रेम आणि ब्लेड. म्हणजे फ्रेम आणि त्याच्यामध्ये बसणारे ब्लेड. बाकी इतर पार्ट आहेत, विंग नट आहे, पिन होल्डर आहे, हँडल आहे, हँडल आहे, बरोबर आहे. तर पिनूर आहे हँडलला. इथे पार्ट झाले, पण महत्त्वाचे 2 पार्ट्स कोणते, फ्रेम आणि ब्लेड. आता हॅक्सॉ फ्रेम ही म्हणजे काय, हॅक्सॉ फ्रेम म्हणजे काय, ही कशापासून बनलेली असते, माइल्ड स्टील पासून. कशापासून, माइल्ड स्टील, एमएस पासून, माइल्ड स्टील. हॅक्सॉ फ्रेम ही एमएस पासून बनलेली असते, म्हणजे माइल्ड स्टील पासून बनलेली असते. यावर केस हार्डनिंग ही क्रिया केलेली असते. आता हॅक्सॉ फ्रेम कोणती क्रिया केली असते, केस हार्डनिंग. हॅक्सॉ फ्रेम ही माइल्ड स्टीलची बनलेली असते, म्हणजे माइल्ड स्टील म्हणजे एमएस म्हणजे माइल्ड स्टील, आणि हिच्यावर केस हार्डनिंग ही क्रिया केलेली असते. इथल्या मुख्य उपयोग ब्लेड चांगल्या पद्धतीने फिटिंग करण्यासाठी होतो. हॅक्सॉ फ्रेमचा मुख्य उपयोग कशासाठी होतो, ब्लेड हे हॅक्सॉ फ्रेममध्ये चांगल्या पद्धतीने फिटिंग करण्यासाठी होतो. म्हणजे फ्रेमचा मुख्य उपयोग काय आहे, तर ब्लेड हॅक्सॉ मध्ये व्यवस्थितरित्या किंवा चांगल्या पद्धतीने फिट करण्यासाठी होतो. नंतर ही फ्रेम बनवण्यासाठी खालील भागाची किंवा पार्टची आवश्यकता असते. आता मग ही फ्रेम बनवण्यासाठी पूर्णपणे तत्वात तयार करायची आहे. तर कोणकोणत्या भागाचे म्हणजे कोणकोणते पार्ट्स आहेत त्याचे आता पार्ट्स बघू. कोणकोणते पार्ट्स, एक ते फ्रेम, नंतर आहे सीट, नंतर ते हँडल, नंतर ब्लेड होल्डर, ब्लेडचे जो होतात ना होल्डर, म्हणजे ब्लेड पकडायचे होल्डर, नंतर येते रिटेनिंग पिन, त्याला म्हणजे अडाप्टर रिटेनिंगच्या पिन असतात, आपण पिन म्हणतो, पिन रिटेनिंग पिन म्हणतात. त्याला पिन त्याच्या पार्ट्स, या सर्व पार्ट पासून काय म्हणतात तयार केली जाते. आता टाइप्स ऑफ हॅक्सॉ फ्रेम. टाइप्स ऑफ हॅक्सॉ फ्रेम म्हणजे काय, त्या हॅक्सॉ फ्रेमचे कोणकोणते प्रकार आहेत, तर म्हणजे फिक्स टाइप आहे हॅक्सॉ फ्रेम, नंतर आहे ऍडजस्टेबल, नंतर आहे डीप. आता
आता फिक्स टाईप हेक्सोफ्रेम म्हणजे काय, याला सॉलिड हेक्सोफ्रेम असे सुद्धा म्हणतात. फिक्स हेक्सोफ्रेमला काय म्हटले जाते, सॉलिड हेक्सोफ्रेम म्हटले जाते. आता यामध्ये बसणारे ब्लेड हे फिक्स लांबीचे असते. या फ्रेमचा हेक्सा चांगला मजबूत असतो. याची बॉडी ही स्टील पासून बनलेली असते आणि मूठ ही लाकडी असते. म्हणजे फिक्स हेक्साफ्रेमचा काय असतो, फिक्स हेक्साफ्रेम ही त्या साइज मध्ये फिक्स असते. ज्या साइज मध्ये असेल 150 ते 200 250 साइजची त्या साइज मध्ये असेल त्या साइजची हेक्साफ्रेम फिक्स असते. त्याच साइजचं ब्लेड सुद्धा फिक्स असते. त्याच मापाचं त्याच्यामध्ये ब्लेड होते. त्याच्यामुळे साइजचं ब्लेड होऊ शकत नाही, पण तिला फिक्स हेक्साफ्रेम म्हणले जाते. हे वायर स्टील पासून बनलेली असते आणि हँडल लाकडी असते. नंतर आहे ऍडजस्टेबल हेक्साफ्रेम. आता ऍडजस्टेबल मध्ये काय, या फ्रेम मध्ये ब्लेड कमी जास्त लांबीची सुविधा येते म्हणून याला ऍडजस्टेबल हेक्साफ्रेम असे म्हणतात. याची फ्रेम स्टील ची सुद्धा फ्रेम कशाची बनली असते, स्टील असते आणि हँडल लाकडी असते. आणि याला ही हेक्साफ्रेम आहे ही स्टीलची असते आणि हे काय असते, पोकळ पाईप पासून बनलेली असते. नंतर आहे डीप म्हणजे जिची खोली जास्त असते म्हणून डीप हेक्साफ्रेम असे बनतात. याच्यासाठी आणि याचा उपयोग नळ कारागीर किंवा प्लंबर साठी केला जातो. तिला डीप म्हणतात. याच्या साहाय्याने अधिक खोलीपर्यंत कटिंग करता येते. हा फिक्स फ्रेम सारखा असतो. याची आपली करून दाखवतो तुम्हाला. ही गोष्ट आपली काय आहे, ही फिक्स टाईप हेक्साफ्रेम आहे, बरोबर आहे ना. कारण की जी फ्रेम आहे ही काय फिक्स आहे. हँडल काय लाकडी आहे म्हणून याला फिक्स किंवा सॉलिड म्हणता येते. कोणी विचारलं फिक्स म्हणजे काय आणि सॉलिड म्हणजे काय, आणि फिक्स आणि सॉलिड एकच आहे. फिक्स म्हणजे अखंड आणि सॉलिड म्हणजे सुद्धा अखंड. ते एंडेड आहे म्हणजे याच्यात काय त्या साइजचे फिक्स साइजचं एकाच मापाचं ब्लेड होतो म्हणून फिक्स हेक्साफ्रेम म्हणतात. ऍडजस्टेबल हेक्साफ्रेम. ऍडजस्टेबल म्हणजे काय, याच्यामध्ये काय जाते ऍडजस्ट केले जाते. झूम करतो बघा. हा याच्यामध्ये काय केलं जाते ऍडजस्ट म्हणजे काय कुठलंही पाईप हे मागे पुढे करू शकतो. म्हणजे याच्यात काय कमी जास्त लांबीच्या आपण याच्यामध्ये ब्लेड फिट करू शकतो. म्हणजे काय ऍडजस्टेबल हेक्साफ्रेम म्हणतात. आणि डीप म्हणजे काय, याची काय खोली जास्त आहे, बरोबर ना. म्हणजे याची खोली काय जास्त खोल आहे आणि जास्त म्हणजे खोलीचे एखादा जर आतील खोल भागातील जर करत असेल म्हणून करायचं त्यासाठी डीप हेक्साफ्रेमचा उपयोग केला जातो, बरोबर आहे. तसेच नळ कारागीर सुद्धा याचा उपयोग केला जातो. म्हणजे याला डीप हेक्साफ्रेम असे म्हणतात. नंतर भारतीय स्टँडर्ड BIS नुसार 5 प्रकारच्या हेक्साफ्रेमचा उपयोग केला जातो. नंतर काय BIS नंतर काय BIS भारतीय स्टँडर्ड नुसार. BIS म्हणजे काय, भारतीय स्टँडर्ड नुसार अजून आणखी 5 हेक्साफ्रेमचा उपयोग केला जातो. या व्यतिरिक्त या तीन हेक्साफ्रेमच्या व्यतिरिक्त या तीन कोणत्या फिक्स टाईप, ऍडजस्टेबल आणि डीप या तीन हेक्साफ्रेम सोडून आणखी BIS म्हणजे भारतीय स्टँडर्ड नुसार 5 हेक्साफ्रेमचा उपयोग केला जातो. तर त्या कोणत्या आहेत, एक आहे A टाईप, B टाईप, C टाईप आणि D. A B C D आणि एक आहे E, A B C D आणि E. म्हणजे या 5 प्रकारच्या हेक्साफ्रेमचा आणखी उपयोग केला जातो. म्हणजे 3 प्रकारच्या हेक्साफ्रेमचा उपयोग केल्यानंतर फिक्स, ऍडजस्टेबल, डीप या 3 मुख्य 3 हेक्साफ्रेमचा उपयोग केल्यानंतर BIS नुसार म्हणजे भारतीय स्टँडर्ड नुसार आणखी 5 प्रकारच्या हेक्साफ्रेमचा उपयोग केला जातो. म्हणजे A B C D आणि E या प्रकारच्या रेग्युलेशन आहे. तर हे म्हणजे काय, ओपन ग्रिप ऍडजस्टेबल हेक्साफ्रेम. B म्हणजे क्लोज ग्रिप ऍडजस्टेबल हेक्साफ्रेम. C म्हणजे स्ट्रेट ग्रिप ऍडजस्टेबल हेक्साफ्रेम. D म्हणजे स्ट्रेट ग्रिप नॉन ऍडजस्टेबल हेक्साफ्रेम. नंतर आणि E म्हणजे डीप फ्लोड नॉन ऍडजस्टेबल हेक्साफ्रेम. इत्यादी प्रकारच्या या 5 झाल्या हेक्साफ्रेम. म्हणजे BIS भारतीय स्टँडर्डनुसार इत्यादी प्रकारच्या 5 प्रकारच्या हेक्साफ्रेमचा उपयोग केला जातो. नंतर आता हेक्सा ब्लेड. आता हेक्सा ब्लेड म्हणजे काय, याआधी आता तुम्ही वर्षामध्ये यूज करता. ब्लेड म्हणजे काय होते, ब्लेड म्हणजे काय, ब्लेडचा उपयोग कुठे केला जातो सांगा बरं. सर रॉ मटेरियल कट करणे, रॉ मटेरियल कट करणे आणि ब्लेड हेक्सा फ्रेमचा उपयोग करून म्हणजे ब्लेडचा हेक्साफ्रेम विथ ब्लेड. म्हणजे ब्लेडचा उपयोग कशासाठी केलो, मटेरियल कट करण्यासाठी ब्लेडचा उपयोग केला जातो. पण नुसतं मटेरियल नाही, हेक्सा फ्रेम विथ ब्लेड. हेक्सा फ्रेम विथ केव्हाचा ब्लेड. आता ब्लेड म्हणजे
ह्याच्यासाठी आणखी ह्याच्यासाठी असणारी ब्लेड ही कशाची असते? हाय कार्बन स्टील. कशाची असते? हाय कार्बन स्टील. हाय कार्बन स्टील. हॅक्सॉफ्रेम असते. हॅक्सॉफ्रेम ही बाय स्टीलची बनलेली असते आणि ब्लेड हे हाय कार्बन स्टीलची बनत असते. हॅक्सॉफ्रेम बाय स्टीलची का बनलेली असते? तुमचा जॉब कशाचा आहे? माहितीचा. म्हणजे एमएस म्हणतो आपण एमएस फ्लॅट साधा म्हणजे एमएस म्हणतो ना एमएस फ्लॅट. एमएस म्हणजे काय? माइल्ड स्टील. आणि हॅक्सॉफ्रेम सुद्धा कशाची बनलेली असते? एमएस म्हणजे माइल्ड स्टीलची बनलेली असते. ज्या प्रकारचा तुमचा रॉ मटेरियल आहे त्या धातूची तुमची म्हणजे माइल्ड स्टीलची बनलेली असते. बरोबर आहे. पण हाय कार्बन स्टीलचं ब्लेड का बनलेलं असते? हाय कार्बन स्टील. एचएस म्हणजे काय? एचएस. एच म्हणजे काय? हाय कार्बन स्टील म्हणजे काय होते? काय असते? कार्बनचे प्रमाण जास्त असते. का जास्त असते? त्याची जी जाती असते. जर हॅक्सॉ ब्लेड एमएसचेच असते, मायस्टीलचे असते, मायस्टीलला कट करू शकल का? नाही. दोन्ही मटेरियल काय सारखे होईल. सारखे मटेरियल जर एकमेकावर घातले तर मटेरियल कट होईल का? नाही. ते चोपडे होईल. ते एक मटेरियल कट होईल का? नाही. म्हणजे आपल्याला सारखं मटेरियल असतं जमल का? नाही. त्याला कट करण्यासाठी आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त हार्ड तुमचा लागेल. म्हणजे मायस्टील म्हणजे कार्बनचे प्रमाण हे कमी असते आणि ब्लेड जे बनले असतं हाय स्टीलचं त्याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण जास्त असते. का जास्त असते? त्याला हार्डनिंग आणि टेम्परिंग केल्यामुळे वारंवार केल्यामुळे त्याच्यावर काय येईल? त्याला हार्डनिंग आणि टेम्परिंग केले जाते. त्याला हार्डनिंग आणि टेम्परिंग कुठे केले जाते? त्याचे जे ब्लेडचे दाते असतात आणि जे ब्लेडचे दाते आहे हे दाते हे दात्याचा जो भाग आहे दात्याचा भाग आहे हा काय असतो? हार्डनिंग आणि टेम्परिंग केला जातो. तेवढा अर्धा भाग काय केला असतो? पूर्ण नसतो ब्लेड हार्डनिंग टेम्परिंग. दात्याचा जो भाग असतो तो काय केला असतो? हार्डनिंग टेम्परिंग. काय केला असतो? कारण की आपला एमएस मटेरियल म्हणजे जॉब पेक्षा आपल्याला दाते हार्ड लागेल. म्हणजे मटेरियल कट करण्यासाठी लागणारे जे ब्लेड आहे त्याला हार्ड लागेल. त्याला हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेलं असते. म्हणजे जे ब्लेड बनलेले असते हाय कार्बन स्टीलचं असते. कारण की त्याच्यावर हार्डनिंग आणि टेम्परिंगची क्रिया केली असते. म्हणजे त्याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण जास्त असते. आणि हाय स्टील हाय कार्बन स्टील हाय स्पीड स्टील म्हणजे हाय कार्बन स्टील हाय स्पीड स्टील. अजून असते हाय कार्बन स्टील हाय स्पीड स्टील आणि अलॉय स्टील पासून काय बनलेले असते? हॅक्सॉफ्रेमचे ब्लेड बनलेले असते. यांना हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेले असते. याच्या दोन्ही बाजू एक होल असतात ना. दोन ब्लेडच्या दोन साईडला दोन होल असतात ना. होल असतो. याचा उपयोग ब्लेड मध्ये फ्रेम हे ब्लेड फ्रेम मध्ये बसवण्यासाठी होतो. त्या दोन होलचा कशासाठी उपयोग केला जातो? हॅक्सॉफ्रेमच्या जे दोन ब्लेड असतात होल असतात त्या दोन होलचा उपयोग हॅक्सॉफ्रेम मध्ये ब्लेड बसवण्यासाठी केला जातो. तसेच या पाटाच्या एका बाजूच्या कडेवर व्ही आकाराचे दाते किंवा त्याला दाताला कापतात टीप कट केलेले असतात. कामाच्या आयुष्यानुसार वेगळ्या साईजचे ब्लेड वापरले जातात. मग त्याच्याकडे जाते हे हॅक्सॉ ब्लेड. हे हॅक्सॉ ब्लेड. बरोबर आहे असंच ना? बरोबर आहे. हे झालं ब्लेड. त्याचे तीन. बरोबर आहे. या ब्लेडचे जे दोन होल ब्लेडच्या दोन साईडला दोन होल पाडलेले असतात. या दोन होलचा उपयोग हॅक्सॉफ्रेम मध्ये ब्लेड फिट करण्यासाठी केला जातो. आणि त्याच्या ब्लेडच्या एका साईडला दाते पाडलेले असतात. तर हे दाते कशासाठी पाडलेले असतात? मटेरियल कट करण्यासाठी पाडलेले असतात. आणि हे जे दाते आहे हे काय केलेले असते? हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेले असतात. म्हणजे त्याला हार्डनिंग आणि टेम्परिंग केल्यामुळे काय होईल? त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण वाढते आणि त्यामुळे काय होईल? आपल्याला जे मटेरियल किंवा धातू कट करायचे ते सोपे जाईल. म्हणजे त्याच्यापेक्षा जे मटेरियल कट करायचं आहे त्यापेक्षा काय होईल? आपल्या दाते हार्ड जाईल आणि आपल्याला मटेरियल कट करण्यास सोपे जाईल. त्यासाठी त्याला हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेले असतात. हे झाले हॅक्सॉ ब्लेड.
त्याच्यात काय म्हणतात तीत म्हणतात तीत काटे म्हणजे काय तीत त्याला म्हणतात तीत म्हणतात. आणि ही जी झाली ही कोणती झाली ही जी लांबी आहे ही लांबी आणि या दोन गोलची लांबी आता वरची जी लांबी आहे हिला म्हणतात ओव्हर ऑल लेंथ आणि खालचं नॉमिनल लेंथ म्हणजे ओव्हर ऑल लेंथ म्हणजे काय ब्लेडच्या दोन्ही टोकामधील अंतर म्हणजे ओव्हर ऑल लेंथ म्हणतात आणि दोन होलमधील अंतर म्हणजे नॉमिनल लेंथ म्हणतात. आणि ह्या दोन होलना काय म्हणतात पिन होल म्हणतात. याला काय म्हणते पिन होल. आणि हे झाले तीन ओव्हर ऑल लेंथ दोन होल मधील अंतर म्हणजे नॉमिनल लेंथ त्या होलला म्हणतात पिन होल आणि दात्यांना म्हणतात तीन इत्यादी झाले हे ब्लेड. आता ब्लेडचे क्लासिफिकेशन आता ब्लेडचे क्लासिफिकेशन म्हणजे काय तर ब्लेडचे क्लासिफिकेशन कसे सांगा ब्लेडचा तपशील किंवा उल्लेख करताना ब्लेडची लांबी ब्लेडचा तपशील करताना किंवा ब्लेडचा तपशील किंवा ब्लेडच्या उल्लेख करताना ब्लेडची लांबी रुंदी आणि जाडी विचारात घेतली जाते. ब्लेडचे क्लासिफिकेशन कसं सांगा ब्लेडचे क्लासिफिकेशन सांगायचे बघा. आता हे ब्लेड आहे त्या ब्लेडचे क्लासिफिकेशन सांगायचे तर लांबी रुंदी आणि जाडी किती लांबी त्याची किती आहे रुंदी किती आहे आणि याची जाडी म्हणजे थिकनेस लांबी रुंदी आणि जाडी म्हणजे थिकनेस म्हणजे ब्लेड लांबीला किती झाले रुंदीला किती साईज मध्ये आहे आणि त्याची थिकनेस किती आहे त्याच्या ब्लेडची काय घेतली जाते क्लासिफिकेशन घेतले जाते. ब्लेडची लांबी ही त्याला असलेली दोन्ही कडेच्या होलच्या सेंटर मधली लांबी असते. म्हणजे आता ब्लेडची लांबी कशी सांगायची ती झाली ऑल लेंथ ब्लेडची कोणती झाली ऑल लेंथ झाली पूर्ण ऑल लेंथ झाली ही झाली नॉमिनल लेंथ त्याला पिन होल तीन. पण ब्लेडची लांबी ही कशावर सांगितली जाते त्याच्या दोन होल मधील अंतर हे जे दोन होल मधील अंतर म्हणजे मधील सेंटर आहे दोन होल मधील जे सेंटर आहे त्या सेंटर मधून ब्लेडची लांबी सांगितली जाते. ही लांबी किती मध्ये असते म्हणजे होलच्या सेंटर मधील जी लांबी आहे दोन होलच्या ती लांबी असते 250 ते 300 मिलीमीटर. किती 250 ते 300 म्हणजे 250 ते 300 मिलीमीटर एमएम मध्ये मिलीमीटर 250 ते 250 मिलीमीटर त्याची काय असते लांबी असते. तसेच रुंदी 13 ते 16 मीटर याची लेंथ एखादी लेंथ रुंदी किती असते 13 ते 16 रुंदी रुंदी किती असते 13 ते 16 आणि जाडी हे रुंदी धरून घ्यायला आणि थिकनेस ही बरोबर तर त्याची असते 0.63 ते 0.83 0.63 ते 0.83 to 0.83 म्हणजे त्याची लांबी झाली 250 ते 300 मिलीमीटर लांबी झाली 13 ते 16 मिलीमीटर रुंदी झाली आणि 0.63 ते 0.83 त्याची थिकनेस जाडी 1 mm पण नाही किती आली 0.63 ते 0.83 त्याची रुंदी असते. त्याची ऍक्च्युअल ब्लेडची असते. तसेच याच्या दात्यांचा पिच जसे याच्या दात्याचा पिच 0.4 0.8 1.0 किंवा 1.8 मिलीमीटर असतो. त्याचा दात्यांचा पिच आता हे दोन दात्यांमध्ये सांगायला ना हे दोन दात्यांमध्ये अंतर ब्लेडच्या दोन दात्यांमध्ये अंतर म्हणजे काय आलं पिच लक्षात ठेवायचं. ब्लेडच्या दोन दात्यांमध्ये अंतर म्हणजे काय आलं पिच आणि तो किती असतो 1.0 ते 1.8 किंवा 0.4 0.8 म्हणजे आता असं काही लिहितो 0.4 0.8 1.0 to 1.8 काय आलं हे मिलीमीटर काय त्याचा
स्पीच. स्पीच म्हणजे काय? ब्लेड्सच्या दोन हातांमधील अंतर म्हणजे स्पीच. हे झालं ब्लेड्सचं क्लासिफिकेशन. ठीक आहे.